सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा। नमस्ते फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑपरेशन्स ऑन नंबर। संख्यांवरील क्रिया या महत्त्वाच्या घटकांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि यामध्ये आपण भाज्य, भाजक, विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय होतं, गुणाकारातील काही युक्त्या आणि विभाज्य त्याच्या कसोट्या या घटकांची चर्चा करणार आहोत। We are going to discuss about divisibility test, multiplication, shortcuts and all. So let's start the topic now. सर्वप्रथम आपल्याला भागाकार कसा असतो, त्याच्यामधील टर्म्स काय असतात या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। Before starting divisibility, we have to understand, we have to learn the basic concepts regarding division. And so we have divided here 12 by 3. इथे 12 ला आपण 3 ने भाग दिलाय आणि अशा पद्धतीने 12 ला 3 भाग देत असताना 12 म्हणजे भाज्य, 3 म्हणजे भाजक आणि 3 चौक 12 असं म्हणताना कितीचा भाग दिला तो भागाकार आणि 12 वजा 12 करून जेव्हा बाकी उरते ती बाकी इथे 0 आहे, दॅट इज कॉल्ड रिमाइंडर। अशा पद्धतीने आपण हा भागाकार म्हणजे नेमकं काय आणि कसं या नावांसोबत थोडंसं परिचित होणं खूप आवश्यक आहे। परत या ठिकाणी करून पाहूयात आपण डिव्हिडंट अँड डिव्हायझर आर देअर ऑल्सो। सो वी आर गोइंग टू फाइंड आउट द डिव्हिजन। 3 4s are 12, 14 minus 12, remainder is 2. Here 2 is remainder. कधी कधी आपण हाच भागाकार जर का सरळ पट्टीत लिहायचा असेल तर असा लिहू शकतो, 14 divided by 3 equal to 4. This one has to be written here and remainder is 2. अशा एका पट्टीमध्ये एका ओळीमध्ये आडव्या मांडणीत हा भागाकार सुद्धा आपल्याला लिहिता येत असतो। नाउ लेट्स स्टार्ट अवर नेक्स्ट टॉपिक, डिव्हिजिबिलिटी। नेमकं डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय असं म्हणता येतं। तर आता आपण पाहत होतो एक गणित, ज्या गणितामध्ये आपण असं पाहिलं होतं की या ठिकाणी बाकी 0 आहे, द रिमाइंडर इज 0 हिअर अँड ॲट द सेम टाइम हिअर इज रिमाइंडर 2। पण असं जेव्हा बाकी काहीतरी उरते, 0 व्यतिरिक्त बाकी उरत असते, त्यावेळी आपण त्याला पूर्ण भाग गेला, कम्प्लिटली डिवाइड झालेला आहे असं नाही म्हणू शकत। सो 12 कॅन बी डिवाइडेड completely by 3, but 14 cannot be divided completely by 3. मग आता इथे आपण पाहूयात या ठिकाणचा भाग देऊन 42 divided by 3 and so this becomes 3 1 3, 4 minus 3 remains 1 and so we have to take down this 2, 3 4s are 12 and 12 minus 12 is 0, means 42 is completely divisible by 3. Here we can find out the remainder and remainder is 0. At this stage 2 1s are 2, so 2 minus 2 is 0. We have taken this 4 down and 2 2s are 4. In this way here also we got 0 as a remainder. अशा पद्धतीने जेव्हा आपण भाग देतो आणि बाकी 0 उरत असते तेव्हा आपण त्यावेळेच्या भाजकाला विभाज्य असं म्हणतो। अशा पद्धतीने 0 बाकी उरणे, एखाद्या संख्येला 2 ने 3 ने 4 ने अशा कोणत्याही संख्येने भाग दिला असता भागाकार पूर्णांकात येणे आणि बाकी 0 उरणे हे या ठिकाणचं महत्त्वाचं टॉपिक आहे। When one number can be completely divided by another number, then the first number is said to be divisible by the second one. एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजे भाग निश्चित जात असेल म्हणजेच बाकी 0 उरत असेल तर अशा वेळेच्या भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक असं म्हणतात। सो वी कॅन से दॅट 12 इज टोटली और कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे 2 हा 12चा विभाजक आहे आणि 12 हे 2चे विभाज्य आहे। आता या पद्धतीने आपण पुढे जाऊयात। एकूण विभाजक सांगणे आणि शोधणे, वी हॅव टू फाइंड टोटल डिव्हायसेस ऑफ अ गिव्हन नंबर। हिअर वी आर टू सी अबाउट 12 अँड अदर नंबर्स। संक्षिप्त रूपातला भागाकार सुद्धा कसा लिहायचा इन शॉर्ट वे दॅट वी हॅव सीन बिफोर। नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट 12 डिवाइडेड बाय 1, देन व्हॉट हॅपन्स, 12 1s are 12, so 1 12s are 12, remainder is 0, 2 6s are 12, so remainder is 0। या सर्व भागाकारांना तुम्ही सावकाश करून पाहू शकता, काही अडचण नाही।
12 भागिले 4 करायचं आहे, तर काय करणार, 4 त्रिकम 12, भागाकार 3 आणि बाकी शून्य उरते. या पद्धतीने या सगळ्या ठिकाणी हे गणित, हे भागाकार आपण वेगळ्या वेगळ्या संख्यांसोबत मांडलेत आणि एका क्रमाने घेतलेले आहेत, 1 2 3 4 करत 12 पर्यंत. अशा वेळी आपण 12ला विभिन्न संख्यांनी भागून पाहिलेलं आहे. अँड सो वी गॉट रिमाइंडर्स हिअर. आणि बाकी शून्य उरणे हे महत्वाचं असल्या कारणास्तव आपण प्रत्येकाच्या बाकीकडे लक्ष देत आहेत की नेमकी शून्य कुठे कुठे उरली आहे. तर आपण त्या नंबर्सला फाइंड आउट करूयात. पहा, हिअर इज रिमाइंडर 0. सो 1 2 3 4 6 and 12. अशा पद्धतीने हे 1 2 3 4 6 आणि 12 हे त्याचे विभाजक आहेत. These numbers can divide completely to this dividend. So 12 is divisible by 1 2 3 4 6 and 12. Okay, got the point? आपण या ठिकाणी त्याची शून्य आलेली बाकी पाहत असतो आणि बाकीच्या अनुषंगाने विचार करून आपण त्याचे विभाजक शोधतो. सो 12चे विभाजक किती झालेले आहेत, 1 2 3 4 6 आणि 12. गॉट द पॉइंट. नाव द शॉर्ट ट्रिक्स रिलेटेड टू मल्टिप्लिकेशन. आता आपण गुणाकाराची शॉर्ट ट्रिक पाहूयात. हिअर इज व्हेरी बिग कॅल्क्युलेशन्स. या ठिकाणी खूप मोठ्या गुणाकारांना मांडल्यासारखं दिसतंय आपल्याला. म्हणजे काय, 14 गुणिले 25 करायचं आहे. पण कधी कधी असं असतं की एकक स्थानच्या अंकावरून आपल्याला उत्तर शोधता येतं, पटकन त्याचा गेस करता येतो. इतकं सोपा प्रश्न प्रत्येक वेळी असेल असं नाही, परंतु हा आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि गुणाकाराची शॉर्ट ट्रिक आहे की कशा पद्धतीने आपण गुणाकार पाहू शकतो. खऱ्या अर्थाने 5 चौक 20 मीन्स 4 5 20, म्हणजे युनिट प्लेसला 0 येणार. हे आपलं इतकंच कॅल्क्युलेशन सध्या घडीला आपल्या कामाचं पाहायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण एककांचा विचार करून गुणाकाराच्या उत्तरातील एकक निश्चित करण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. वी आर फाइंडिंग शॉर्ट ट्रिक टू फाइंड आउट द युनिट प्लेस ऑफ द गिवन नंबर. If we want to multiply 12 by 26, what will be the product and what will be the product's unit place that we are going to find out. Product's unit place. 12 आणि 26 गुणाकार केल्यानंतर गुणाकारामध्ये येणाऱ्या एकक स्थानचा अंक शोधणे ही आपण शॉर्ट ट्रिक या ठिकाणी पाहत आहेत. 2 6 12, so unit place is 2. 7 1 7, unit place 7. 3 5 15, so unit place is 5. 7 4 28, so unit place is 8. 7 3 21. अंक संख्या किती मोठ्या होत आहेत, 127 into 213. That is not so important. Just we are going to find out the unit place number. 12 गुणिले 14 गुणिले 16 मीन्स 12 into 14 into 16. एवढं मोठं जर गणित असेल तर आपल्याला काय करायचं आहे, 2 चौक 8, 8 संग 48, सो 48 मीन्स 1's place is 8. 5 सख 30, 30 दुनी 60, 5 सुजा 30, 32 जा 60, 60 1's place is 0. अशा पद्धतीने आपण प्रत्येक संख्येची 1's place फाइंड आउट करून आपलं उत्तर सोप्या लवकरात लवकर पद्धतीने ओळखण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. आता एकच संख्या आहे आणि तिचा वारंवार गुणाकार केला, वी आर गोइंग टू मल्टिप्लाय 2 2 2 2 so many times. So how to find out the answers 1's place. Suppose we are going to multiply 1 one time, then multiplication's product is 1. 2 वेळा जर गुणाकार घेतला एकचा तर 1 गुणिले 1 असं केलं तर 1 गुणिले 1 तेही 1. 1चा कितीही वेळा केलेला गुणाकार हा 1च येतो, म्हणजे त्या ठिकाणचं युनिट प्लेस हा 1 असणार आहे. आता 2 ने आपण गुणाकार करतोय, 1 वेळा 2 घेतला तर उत्तर एकक स्थानी 2. 2 गुणिले 2 केले तर 2 दुने 4, सो युनिट प्लेस इज 4. आता 4 दुने 8 मीन्स 4 2 8. इथेच गुणाकार करत जायचं, आपलं काम सोपं काय, 4 दुने 8 मीन्स 4 2 8, 8 2 16, 6 2 12, 2 2 4 means the cycle. Now we are going to see the shortcut. या ठिकाणी सायकल कोणती रिपीट होते पहा, 2 4 8 6 ही सायकल परत परत येते. म्हणजे
1 2 3 4 या स्टेजला येणारेच 2 4 8 6 हेच अंक वारंवार येत असतात. ही गोष्ट जर पाहून घेतली तर पुढे याच्यामधून खूप चांगले शॉर्टकट्स आपल्यासाठी तयार होतील. आता 3च्या बाबतीमध्ये एक वेळा 3 गुणाकारात घेतला तर 3, 2 वेळा असेल तर 3 त्रिक 9, 3 वेळा असेल तर 9 त्रिक 27 चे 7. म्हणजे आता या ठिकाणी 7 त्रिक 21 करून तुम्ही 1 लिहू शकता सरळ. मग 3 एके 3 पर 3 त्रिक 9. यावेळी 3च्या बाबतीत काय सायकल होत आहे? 3 9 7 1 ही सायकल वारंवार येणार आहे. म्हणजे 5 वेळा गुणाकारात घेतला असता तर 3, 8 वेळा असला तर हाच वापस येणार आहे. म्हणून 8 वेळा 3 गुणाकारात घेतला तर एकक स्थानी 1 येणार. ठीक आहे. आता पुढे जाऊन पाहूयात आपण. 4चा गुणाकार असंच केला असेल तर काय होईल? एका वेळा 4 घेतला तर 4, 4 चौक 16 म्हणजे एकक स्थानी 6, 6 चौक 24, 6 चौक 24 म्हणजे इथे काय होणार आहे? 4. मग परत 4 सख 4 चौक 16 म्हणून 6. अशा पद्धतीने 4च्या बाबतीत तर फक्त 4 आणि 6 ह्या दोन अंकांचीच रिपिटेशन वारंवार होणार आहे. ठीक आहे. म्हणजे ऑड नंबर 4, इव्हन नंबर 6 या पद्धतीने त्याचा गुणाकार आहे. म्हणजे आपण जर असं लिहिलं की 4 4चा 16वा घात तर काय असेल? एकक स्थानी काय येणार आहे? युनिट प्लेसला असेल 4चा 16वा घात. त्यावेळी विचारल्याबरोबर आपण सांगू शकतो हा इव्हन नंबर आहे, सो दॅट युनिट प्लेसला 6 असणार आहे. या बेसचे हे काम आहे. आता पुढचे काम 5च्या बाबतीमध्ये 5 एक वेळा गुणाकार 5, मग 5 5 25 म्हणजे परत 5, 5 5 25 म्हणजे परत 5. 5च्या कुठल्याही घाताच्या स्टेजमध्ये किंवा किती वेळा गुणाकारात 5 घेतला एकक स्थानी 5च असणार आहे. म्हणजे 1 5 एक वेळा घ्या की 10 वेळा घ्या गुणाकारामध्ये ते एकक स्थानी 5च येणार. 6च्या बाबतीमध्ये 6 6 6 36, 6 6 36, 6 सुद्धा काय परत परत तोच अंक येणार आहे. सो 6 ऑल्सो रिमेन सेम ॲट युनिट प्लेस. 7च्या बाबतीमध्ये एक वेळा 7 घेतला 7 आला, 7 7 49 म्हणून 9 झाला, 9 7 63 मीन्स 9 7 63, सो इथे 3 आला, 3 7 21 सो 1. मग परत एकदा काय होईल? 1 7 7 म्हणजे परत आता ही सायकल डबल आलेली आहे. 7 बाबतीत सुद्धा या 4 संख्यांची सायकल वापस येणार आहे, परत परत येणार आहे. यात 7 9 3 1 ची पुनरावृत्ती होणार आहे. 8च्या बाबतीमध्ये एक वेळा घेतला तर 8, 8 8 64 म्हणून 4, 8 चौक 32 चे 2, बे 8 16 चे 6, 6 8 48 परत 8 परत 4. म्हणजे 8च्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या 4 अंकांची सायकल पुन्हा पुन्हा येणार आहे. 9 बाबतीत काय होतंय? 9 1 9, 9 9 81, परत 9 1 9, परत 9 9 81. अर्थात 9 आणि 1 ह्या दोन अंकांच्या बाबतीतच ही सायकल वारंवार येते. आणि ऑडला 9 आणि इव्हन प्लेसला म्हणजे जर अशा घातांच्या पद्धतीने पाहतोय तर इव्हनच्या वेळी 1 येणार. म्हणजे काय असेल पहा, जर 9चा 27वा घात काढला 10 raised to power 27 तर व्हॉट विल बी द युनिट प्लेस ऑफ दॅट नंबर? तर काय करणार? हे ऑड प्लेस आहे तर त्याच्या ठिकाणी युनिट प्लेसला 9च येणार. हे जर इव्हन प्लेस असता तर युनिट प्लेसला 1 असला असता. ओके. या पद्धतीने. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट स्लाइड. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहूयात. अगदी एका क्रमाने आपण ते पाहत जाऊ. मीन्स वी आर गोइंग टू सी द डिव्हिजिबिलिटी बाय 2. 2ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 असतं. 2ने कोणत्या कोणत्या संख्या कम्प्लिटली डिव्हिजिबल असतात याचा आपण विचार करणार आहे. 2ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या अर्थात 2ची विभाज्यता कसोटी आपण या ठिकाणी पाहू. 0 2 4 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक जेव्हा एकक स्थानी असतो तेव्हा ती संख्या 0ने पूर्णतः विभाज्य असते. पहा काय म्हणतोय आपण, इफ 0 or 2 or 4 or 6 or 8 occurs in the unit place of a number, then that number is divisible by 2. जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो तेव्हा ती संख्या 2ने विभाज्य असते. आता आपल्याला शोधायचं की यापैकी कोणत्या संख्या 2ने विभाज्य आहेत. आपल्याला काय शोधायचं? फक्त युनिट प्लेस पाहायचा आणि त्याच्यावर डिसिजन घ्यायचा आहे. युनिट प्लेस 4, 14 इज डिव्हिजिबल बाय 2. युनिट प्लेस 8, सो 68 इज डिव्हिजिबल बाय 2.
आता अशा पद्धतीने 102 मध्ये सुद्धा एकक स्थानी 2 आहे, 2 ने विभाज्य आहे. आता इथे एकक स्थानी 1 आहे, मग हे 2 ने विभाज्य आहे का? नाही. युनिट प्लेस 9, सो दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. युनिट प्लेस 4 मीन्स 124 इज डिव्हिजिबल बाय 2. 173 युनिट प्लेस 3, सो 173 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 161 युनिट प्लेसला 1 आहे, त्यामुळे एकक स्थानी 1 असल्यामुळे हा 2 ने विभाज्य नाही. 1947 युनिट प्लेसला 7 आहे, सो दॅट 1947 इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. 1980 मध्ये एकक स्थानी 0 आहे, म्हणून ती 2 ने विभाज्य आहे. अशा प्रकारे आपण दिलेली संख्या अगदी क्षणामध्ये एककाचं स्थान पाहून डिव्हिजिबल 2 ने आहे का नाही डिसिजन घेऊ शकतो. नाउ वी आर गोइंग टू सी द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. 3 ची विभाज्यता कसोटी काय सांगते? इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन दॅट नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. जेव्हा एखाद्या संख्येतील अंकांची बेरीज करतो आपण आणि त्या अंकांची बेरीज 3 ने निशेष भाग जाणारी असेल, तर ती पूर्ण संख्या सुद्धा 3 ने निशेष भाग जाणारी बनते. समजून घेऊ हा नियम आपण उदाहरणासह. 1278 मीन्स 1278. इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 3? या नंबरला 3 ने पूर्ण भाग जातो का? आता पहा काय करायचं, आपल्याला या सर्व अंकांची बेरीज करायची. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 3 ने भाग जातो का पहा. बेरीज काय होईल? 1278. आपण ऍड केले तर 8 आणि 7 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18. सो ॲडिशन इज 18. 18 डिवायडेड बाय 3. आपल्याला पहिल्यांदा बेरजेला 3 ने भागायचं आहे. सो 18 डिवायडेड बाय 3, 3 1 जा 3, 3 6 इज 18. सो 18 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3. म्हणूनच 1278 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 18 झाली, जी 3 ने भाग जाणारी आहे. त्यामुळे 1278 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये 479, मग याची बेरीज काय झालेली आहे? 7 आणि 4 11 9 20. 20 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. सो दिस नंबर इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 3. 20 ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणून 479 सुद्धा 3 ने विभाज्य नाहीये. 786 नाउ गोइंग टू सी. 7 आणि 8 15, 15 आणि 6 21. सो 21 इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणूनच आपल्याला 786 सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे असं म्हणता येत. 543 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. 12 इज डिव्हिजिबल बाय 3. सो 543 सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे. 1982 9 आणि 10, 10 आणि 10 20. नॉट डिव्हिजिबल बाय 3 बिकॉज 20 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 2 + 0 2 + 0 मीन्स 4. 4 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 4 हा 3 ने विभाज्य नाहीये, म्हणून 2020 सुद्धा 3 ने विभाज्य नाही. अशा पद्धतीने आपण विचार करा. आता दिलेली संख्या किती मोठी दिसते, मग आता काय करावं? अशा मोठ्या मोठ्या संख्या जरी आपल्या समोर आल्या तरी अगदी टेन्शन घ्यायचं काम नाही. पहा आता याच्यासाठी शॉर्टकट पाहू. 1 2 3 4 5. इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 3? हा 12345 3 ने विभाज्य आहे का? मग सर्व अंकांची बेरीज करावी अशी सुद्धा दरवेळी गरजेला येत नाही. आपण काय करू शकतो पहा. 2 आणि 1 3, इथेच 3 ने भाग जातो. 3 ला 3 ने भाग जातो. 4 आणि 5 9 ला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजे स्वतंत्र जवळजवळ सोयीस्कर बेरीज सुद्धा करून आपण ह्याला 3 ने भाग जातो का ठरवता येतं. म्हणजेच पहा 1 2 3 4 5. 12345 मध्ये 2 आणि 1 3 एवढी छोटी बेरीज केली आणि 3 ने विभाज्य आहे. हा 3 सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. 5 आणि 4 9 सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. म्हणून ही पूर्ण संख्या सुद्धा 3 ने विभाज्य आहे. आता यापेक्षा मोठी संख्या आली असती तर आपण काय केलं असतं पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. दिस नंबर इज सो बिग. आता एवढी मोठी संख्या आहे. खरं तर ती कोट्यावधी मधली संख्या आहे, पण हे न वाचता सुद्धा आपल्याला ठरवता येतं, कुठलीच बेरीज न करता आपल्याला ठरवता येतं की ही 3 ने विभाज्य आहे का. अगदी न वाचता सुद्धा, न बेरीज करता सुद्धा आपल्याला पटकन लवकरात लवकर बेरीज करत कसं ठरवायचं पाहूयात आपण. परत आताचीच पद्धती. 2 आणि 1 3, 3 ला भाग जातो. 3 ला भाग जातो. 5 आणि 4 9 ला भाग जातो 3 ने. 6 ला सुद्धा भाग जातो. 7 आणि 8 15 लाही जातो आणि 9 लाही जातो. म्हणजे एवढी मोठी ही जी संख्या होती तिच्या प्रत्येक अंकांची एकत्रित बेरीज करण्यापेक्षा आपण जागच्या जागी बेरीज करून सुद्धा
3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करू शकतो, 3ने विभाज्यता ठरवू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नाव वी आर गोइंग टू स्टडी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. 4ची विभाज्यता कसोटी आपण या ठिकाणी पाहूयात. इफ अ नंबर फॉर्म्ड बाय द लास्ट 2 डिजिट्स टेन्स अँड वन्स ऑफ अ गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 4, then the given number is also divisible by 4. काय करायचं बघा, लक्षात घ्या. इथे आपण या ठिकाणी एक काम करणार आहेत. ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला, म्हणजे दिलेली एखादी संख्या असेल की तिचा एकक आणि दशक स्थानचा अंक घ्यायचा, त्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची. ती संख्याचा 4ने निशेष भाग जाणारी असेल तर ती संपूर्ण संख्या सुद्धा 4ने निशेष भाग जाणारी असते. मीन्स हिअर आर सम एक्झाम्पल्स. 424 यामधील 1s प्लेस 10s प्लेसचा एक नंबर तयार केला 24 अँड 24 इज डिव्हिजिबल बाय 4. 4 6 24. सो याला जर 24 ला भाग जातोय तर 424 ला सुद्धा 4ने भाग जातो. इथे 936 दिलेला आहे. याचा एकक आणि दशक आणि संख्या काय म्हणली 36. मग 36 ला 4ने भाग जातो का? यस, 4 9 36. अँड सो या पूर्ण 936 ला सुद्धा 4ने पूर्ण भाग जातो. आता या ठिकाणी 124 ला भाग जातोय का पहा. 24 ला जर 4ने भाग जातोय, निशेष भाग जातो. 112 ला जाईल का? हो जाईल, कारण 12 ला 4ने पूर्ण भाग जातोय. सो दॅट 112 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. नाउ सी दिस नंबर 278. याला 4ने भाग जातो का? 4 1 जा 4 रिमेंड 3. 4 9 जा 36. बट 36 दिस इज द नंबर 38. पण हा नंबर 38 आहे, 36 तर नाही आहे. म्हणजे 78 ला 4ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून 278 ला सुद्धा 4ने निशेष भाग जात नाही. हिअर ऑल्सो द सेम प्रॉब्लेम. 30 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. सो 430 इज ऑल्सो नॉट डिव्हिजिबल बाय 4. 528. 528 मधील 28 ला 4ने भाग जातो की नाही, म्हणून 528 ला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. 25 ला 4ने निशेष भाग जातो का? नाही, म्हणून 825 लाही जाणार नाही. 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, 5ची विभाज्यता कसोटी पाहूयात आपण. इफ द डिजिट 0 or 5 occurs in the unit place of a given number, then that number is divisible by 5. पहा काय म्हणतात आपण असं म्हणत आहेत की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असतो, म्हणजे एखादी संख्या दिली आहे त्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक दिसला तर खात्रीने समजून घ्या की ती संख्या 5ने विभाज्य आहे. म्हणजेच आता या ठिकाणचं आपलं सोपं काम आहे. 105 105 याच्यामध्ये एकक स्थानी 5 आहे, मीन्स डिव्हिजिबल बाय 5. 0 सो डिव्हिजिबल बाय 5. 1980 युनिट प्लेस 0 सो डिव्हिजिबल बाय 5. डिव्हिजिबल बाय 5. 5 डिव्हिजिबल बाय 5. 1974 4 युनिट प्लेसला 4 आहे, सो दॅट दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5. 743 युनिट प्लेसला 3 आहे, 0 और 5 नाही आहे, सो दॅट 743 ला सुद्धा 5ने निशेष भाग जात नाही. यालाही जात नाही कारण एकक स्थानी 2 आहे. आता हे 87,505 87,505 is also divisible by 5 because unit place number is 5. Nice. If the sum of the digits of an even number, this is an important topic, even number is divisible by 3, then the number is also divisible by 6. 3ने निशेष भाग जाणारी सर्व समसंख्या, बघा काय म्हणतो आपण, समसंख्या अशा ज्यांना 3ने निशेष भाग जातो त्यांना 6ने देखील निशेष भाग जातोच. म्हणजे आता 3ची टेस्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. फक्त पहिल्यांदा पाहायचं की समसंख्या आहे का आणि मग ठरवा 3ने निशेष भाग जातो का. या सगळ्या संख्यांमध्ये काय दिसलं? सम मीन्स इव्हन इव्हन इव्हन. ऑड नंबर नाही, इव्हन नंबर दॅट वी हॅव टू फाइंड आउट फर्स्ट ऑफ ऑल. दिस इज नॉट एन इव्हन नंबर. सो हे 3ने निशेष भाग जाणारं असू शकतं पण 6ने नाही. आपण चेक करूयात त्याला आता बारकाईने. 1964 1964 is this number divisible by 3? Now going to see 9 6 divisible by 3, but 4 plus 1 5 is not divisible by 3, so this number is not divisible by 3. आता आपले पहिले शॉर्टकट आहे. आपण सर्व अंकांची बेरीज केली असती आणि आपण म्हटलं असतं 9 1 10 10 10 20, सर्व अंकांची बेरीज 20 झाली असती आणि 20 ला 3ने भाग जातो का हे ठरवलं असतं. कारण शॉर्टकट मध्ये पाहिलं होतं 9 लाही भाग जातो, 6 लाही भाग जातो 3ने, पण 4 आणि 5 ला जात नाही, म्हणून 5 ला जात नाही म्हणून 1964 लाही जात नाही. इथे काय शॉर्टकट होईल मग आता 3 ला भाग जातो, 6 लाही जातो,
पण 2 ला 3 ने भाग जात नाही, सो दॅट नॉट डिव्हिजिबल बाय 3. नाउ गोइंग टू सी 3 is divisible by 3, 4 plus 2, 6 is divisible by 3, so this number is divisible by 3 and this number is divisible by 3. At the same time this number is even number. म्हणजे ही 234 संख्या 234 ही संख्या 3 ने भाग जाणारी समसंख्या आहे. समसंख्या आहे म्हणून हिला 6 ने भाग जातो. 6 ने भाग जातो. ठीक आहे. आता 12345 मध्ये ही विषम आहे ना, 6चा विचारच करायचा नाही. आता याच ठिकाणी मात्र ही संख्या सम आहे. विचार तर करूया 6 ने भाग जाईल का. 6 ने भाग जाताना समसंख्या असणं पहिली अट. सेकंड वन थिंग 3 ने भाग जातोय का हे पाहणं. 2 1 3, 3 5 4 9, 3 ने भाग जातो आणि सम आहे म्हणून 6 नेही निशेष भाग जातो. ठीक आहे. मीन्स 12,354 दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. आता या संख्यांचा विचार करा म्हणजे बारकाईने लक्षात येऊन जाईल. 1 2 3 आणि 1 3 2 अंक तेच आहेत. संख्या वेगळ्या जरी बनल्या असतील तरी 3 ने दोघांनाही भाग जातोय का. 2 1 3, 2 1 3 या रेंजवर या पद्धतीने 2 1 3 आणि हा 3 म्हणजे याला दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातो. पण मग 6 ने जाताना ऑड नंबर असेल तर 6चा विचार करू नका. इव्हन नंबर आहे म्हणून 6चा विचार शक्य आहे. म्हणजे 3 ने भाग जाणारी समसंख्या म्हणून 132 इज डिव्हिजिबल बाय 6. आता आपण 7च्या कसोटीकडे वळूयात. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 7. 7ची विभाज्यता कसोटी. इफ ट्वाइस अ युनिट प्लेस डिजिट इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द नंबर फॉर्म्ड बाय द रिमेनिंग डिजिट्स ऑफ दॅट गिवन नंबर is 0 or divisible by 7, then the number is also divisible by 7. म्हणजे दिलेली जी संख्या असते त्या संख्येमधील एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करावी. युनिट प्लेसच्या नंबरची दुप्पट करा आणि ती दुप्पट उरलेले जे अंक असतात त्यांच्या बेरजेतून वजा करायची. अशी वजाबाकी केल्यानंतर जर वजाबाकीतलं उत्तर 0 किंवा 7च्या पटीमध्ये असेल, if the subtraction's answer is 0 or in multiples of 7, then that complete number is divisible by 7. आता या ठिकाणचं उदाहरण पाहून घेऊयात आपण. 217. What is the unit place? 7. म्हणून 7 ची दुप्पट केली, so becomes 14. मग आपण हे 21 minus 14 करायचं, उत्तर आलं 7. हे 7च्या पटीत किंवा 0 असावं. हे 7च्या पटीत आहे म्हणूनच 217 म्हणून 217 हे 7 ने विभाज्य आहे. या ठिकाणी आपण काम करूयात आता. 31 वजा 5 ची दुप्पट 10. 31 वजा 10 21 आणि 21 हा 7 ने विभाज्य आहे म्हणूनच 315 सुद्धा 7 ने विभाज्य आहे. अशा पद्धतीने आपण 7 ला सुद्धा एखादी संख्या विभाज्य करते आहे हे आपण ओळखू शकतो. 8 ची विभाज्यता कसोटी. डिव्हिजिबिलिटी बाय 8. इफ द नंबर फॉर्म्ड बाय द लास्ट 3 डिजिट्स मीन्स हंड्रेड्स, टेन्स अँड युनिट्स ऑफ अ गिवन नंबर is divisible by 8, then that number is also divisible by 8. जेव्हा दिलेल्या एखाद्या संख्येतील एकक, दशक, शतक या स्थानच्या अंकाने तयार होणारी 3 अंकी संख्या 8 ने निशेष भाग जाणारी असते तेव्हा ती संपूर्ण संख्या सुद्धा 8 ने निशेष भाग जाणारी बनते. Here are the examples that we have to find out whether the number is divisible by 8 or not. या ठिकाणच्या काही संख्या आहेत त्यातून आपण शोधूयात की ती संख्या 8 ने भाग जाणारी, निशेष भाग जाणारी आहे का नाही. 1848 ही संख्या 8 ने निशेष भाग जाणारी आहे का. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एकक, दशक, शतकापासून संख्या बनवा. 1 2 3 युनिट, टेन्स अँड हंड्रेड्स. 848 इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 8. मग काय करायचं आहे, 8 1 जा 8, 8 6 जा 48. अशा पद्धतीने हा पूर्ण डिव्हिजिबल आहे. सो दॅट 1848 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 8. आता असंच पुढचं बघूयात आपण. 8 संग 48 आणि परत 8 1 8 अशा पद्धतीने हे सुद्धा डिव्हिजिबल आहे. सो 2488 सुद्धा 8 ने डिव्हिजिबल आहे. या ठिकाणी सुद्धा 8 7 56 होऊ शकतं आणि परत 8 7 56 होऊ शकतं. सो 56 मीन्स 5656. ही संख्या जर 8 ने विभाज्य आहे तर 75656 सुद्धा 8 ने विभाज्य आहे. अशा वेगवेगळ्या उदाहरणांना तुम्ही परत पहा
आणि 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सुद्धा चेक करा. आता 9 ची विभाज्यता कसोटी आपण पाहूयात. इफ द सम ऑफ द डिजिट्स इन द गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 then the number is also divisible by 9. 3च्याच कसोटीसारखी ही कसोटी आहे. जेव्हा दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज 9ने निशेष भाग जाणारी असते तेव्हा त्या संपूर्ण संख्येला 9ने सुद्धा निशेष भाग जातो. काय म्हणतो आपण, दिलेली संख्या घ्यावी, त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी. त्या अंकांची बेरीज केल्यानंतर जर त्या बेरजेला 9ने भाग जात असेल, निशेष भाग जात असेल, तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जातो. आपण ठरवूयात 8127 ला 9ने निशेष भाग जाईल का. 8127 या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करा. 8 आणि 1 9, 9 2 11, 11 7 18. आता टोटली 18 भागिले 9, 9 2 18 या रेंजवर या अंकांची बेरीज केली तर ती 9ने विभाज्य आहे. म्हणूनच 8127 सुद्धा 9ने विभाज्य आहे. इथली शॉर्टकट सुद्धा 3 सारखीच काय करता येईल. 8127, 819, 8 आणि 1 9 झाले. हे जर 9ने विभाज्य आहेत. 7 आणि 2 9 हे सुद्धा 9ने विभाज्य आहेत. पण एवढी मोठी बेरीज करण्यापेक्षा आपण शॉर्टकट काढू शकतो की तिथल्या तिथे बेरीज करावी आणि विभाज्यता टेस्ट करावी. आता पहा हे 4356, 4356 काय केलं असतं आपण. आता याचे 9 9ची जोड्या काय करता येतील, असं करता येईल ना. 3 आणि 6 9, 5 आणि 4 9, इट्स डिव्हिजिबल बाय 9. यस, दॅट्स फाईन. मग 1728 पहा 189 72 or 279 म्हणजे ही सुद्धा विभाज्यतेत 9च्या बसते. अशा पद्धतीने आपण जागच्या जागेवर थोड्या थोड्या संख्यांची अदलाबदल करत बेरीज करून पाहावी आणि पूर्ण बेरीज करण्यात सुद्धा गडबड न करता आपलं काम सोपं करून घ्यावं. आता आपण पाहूयात 10 ची विभाज्यता कसोटी. डिव्हिजिबिलिटी बाय 10, 10 ची विभाज्यता कसोटी. सर्वात सोपी डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हटलं तरी चालेल. इफ 0 occurs in the unit place of a number, that number is divisible by 10. जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो तेव्हा त्या सर्व संख्यांना 10 ने निशेष भाग जातो. म्हणजे 1980 एकक स्थानी 0 म्हणजे हा 10 ने विभाज्य आहे. 2020 हे चालू वर्ष सुद्धा 10 ने निशेष भाग जाणार आहे, विभाज्यच आहे. 2020 सुद्धा डिव्हिजिबल बाय 10 आहे. 720 divisible by 10, 410 divisible by 10, 12,560 divisible by 10 because the unit place is 0. अशा पद्धतीने 10 ची विभाज्यता कसोटी ठरवताना केवळ एकक स्थानचा अंक पाहिला आणि त्या एकक स्थानी जर 0 असेल तर ती संपूर्ण संख्या 10 ने विभाज्य असते. नाउ वी आर गोइंग टू सी नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी बाय 11. 11 ची विभाज्यता कसोटी आपण पाहूयात. या ठिकाणी if the sum of the digits in the even and odd number equals or the difference is divisible by 11. म्हणजे काय म्हणतोय पहा, एखाद्या संख्येमध्ये समस्थानच्या किंवा विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची, एका आड अंकांची बेरीज करायची आणि मग त्यांच्यातला फरक काढायचा, बेरजेतला फरक काढायचा. तुझं 0 किंवा 11च्या पटीत असेल तर ती संपूर्ण संख्या 11 ने निशेष भाग जाणारी असते. फॉर एक्झाम्पल 1474, 1474. एकाड एक अंक कोणते आहेत हा घेतला, त्याची बेरीज करायची एका आड एकासोबत म्हणजे 1 आणि 7, 1 अधिक 7 आणि दुसरे 4 आणि 4 ची बेरीज, 4 आणि 4 ची बेरीज. या दोघांची बेरीज केली आणि ह्या बेरजेतून एकमेकांना वजा करायचं. बेरजेची वजाबाकी करायची म्हणजे 8 + 8 0. ही वजाबाकी 0 यावी किंवा ती 11च्या पटीत असावी म्हणजे ती संपूर्ण संख्या 11 ने विभाज्य असते. आता इथे वजाबाकी 0 आली अर्थात 1474 11 ने विभाज्य आहे. संख्या 2748 ही 11 ने विभाज्य नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण गुणाकारातल्या काही शॉर्टकट्स रिलेटेड टू मल्टिप्लिकेशन, डिव्हिजिबिलिटी टेस्ट अशा पाहिलेल्या आहेत. याचा परत एकदा तुम्ही बारकाईने सराव करा. गरजेनुसार तुम्ही याचं लिखाण करून ठेवणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने मिळालेल्या प्रत्येक संख्येला तुम्ही बारकाईने ती कोणकोणत्या कसोटीमध्ये बसते हे पाहत एकूण विभाजक शोधणं हे कामाचं आहे. आता याचा सराव करा. धन्यवाद. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा.